Okay, so good morning all of you. Today we will start our social pharmacy lecture. At last lecture, what part we have completed? We have completed narcotics and tobacco abuse, also alcohol abuse. Anyone have any problem in this part? No, ma'am. No, ma'am. Yes, No, tell ma'am. me if anyone have any problem. We will discuss. आहे का कोणाला काही प्रॉब्लेम या पार्ट मध्ये? No, ma'am. No, ma'am. Okay, now we will continue. Tell me, screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So we will start our next part. What we have started, social impact of this abuse habits. Okay, तर हे जे काही ड्रग्स असेल किंवा काही सबस्टन्सेस आहेत, सायकोट्रॉपिक नार्कोटिक सबस्टन्सेस असतील, अल्कोहोल असेल, टोबॅको असेल. ओके, तर या सबस्टन्सचा अब्यूज आहे, तर त्या अब्यूजचा इफेक्ट काय होतो ओके सोसायटीवर, हे सगळं बघितलं. अल्कोहोलचे सायन्स अँड सिम्पटम्स बघितले, हजार्ड इफेक्ट्स बघितले. ओके, देन व्हॉट आर नार्कोटिक्स बघितलं, डेफिनेशन, लिगल डेफिनेशन बघितली. ओके, देन टोबॅको प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत, इंडियामध्ये जनरली कुठले यूज केले जातात हे बघितलं. आणि वी हॅव स्टार्टेड द इम्पॅक्ट ऑन सोशल हेल्थ. ओके, तर सोशल हेल्थवर याचा काही इम्पॅक्ट होत असेल किंवा सोशली हे ड्रग अब्यूज आहे ते कसं ऍक्ट करत असेल हे आपण स्टार्ट केलं होतं. फर्स्ट पार्ट, ड्रग अब्यूज प्रॉब्लेम लुझिंग ग्राउंड, वी हॅव कम्प्लिटेड. येस और नो, कम्प्लिटेड or not? Okay, then next is lack of productive employment and impact on the workplace. Okay, तर productive employment आहे किंवा impact on the workplace आहे. लॅक ऑफ प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट म्हणजे या ड्रग अब्यूज करण्यामुळे जे एम्प्लॉयमेंटचा रेट आहे. व्हॉट इज एम्प्लॉयमेंट? एम्प्लॉयमेंट म्हणजे जो काही रोजगारी आहे, रोजगारी असेल तर त्या रोजगारीवर किंवा रेग्युलर जे काही एम्प्लॉयमेंट आहे त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट असेल, किंवा वर्क प्लेसेस म्हणजे ज्या ठिकाणी अशी लोक काम करतात जे की ड्रग अब्यूज करत आहेत, अल्कोहोल टोबॅको अब्यूज करत आहेत, त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत असेल हे बघूया. तर या एम्प्लॉयमेंट मध्ये कमतरता येते किंवा कमी होते बघा, किंवा वर्क प्लेस मध्ये सुद्धा हे जे हजार्ड्स इफेक्ट दिसून येतात. दी वर्क प्लेस इज अ पार्ट ऑफ द कम्युनिटी. तर वर्क प्लेस जिथे कुठं काम करत आहोत किंवा कुठलंही एखादं क्षेत्र असेल जिथे किती लोक काम करत आहेत, तर ते ठिकाण म्हणजे कम्युनिटी असते किंवा समाजाचा एक भाग असतो तो वर्क प्लेस. रिफ्लेक्टिंग इट स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. तर तो वर्क प्लेस काय रिफ्लेक्ट करतो? स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस सोसायटीचे. ड्रग अब्यूज रिप्रेझेंट डिफिकल्ट प्रॉब्लेम्स फॉर एम्प्लॉयर्स बिकॉज दे आर अंडर कॉम्पिटिटिव्ह प्रेशर टू इन्क्रीज आउटपुट. तर ड्रग अब्यूज जे आहे तो काय करतो? डिफिकल्ट प्रॉब्लेम क्रिएट करतो ड्रग अब्यूज करणाऱ्या लोकांसाठी और त्या एम्प्लॉयरसाठी, व्हेअर दे कॅन वर्क. ओके, तर एम्प्लॉयर्स कुठे काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट प्रॉब्लेम क्रिएट होतात या ड्रग अब्यूज मुळे. At the same time, these employers must respond to critical human resources issue to continue in business. तर अशा टायमिंगलाच काय करते, त्या एम्प्लॉईजला किंवा त्या लोकांना जर ड्रग अब्यूजची सवय लागली तर ते रिसोर्सेस ड्रग अब्यूज करणं असंच कंटिन्यू ठेवतात. ओके, आणि त्या बिझनेस मध्ये ते जे काही करत आहेत ते काम करत असताना सुद्धा ड्रग अब्यूज ते तसंच ठेवतात. इलिक ड्रग्स एज वेल एज अल्कोहोल अँड टोबॅको क्रिएट सिग्निफिकंट प्रॉब्लेम इन द वर्कप्लेस. तर जे काही आपण इलिक ड्रग्स बघितले, नार्कोटिक, सायकोट्रॉपिक्स, ओके, तर हे इलिक ड्रग्स किंवा अल्कोहोल असेल किंवा टोबॅको असेल, हे सगळं सिग्निफिकंट म्हणजे खूप प्रभावीपणे प्रॉब्लेम क्रिएट करतात वर्कप्लेस मध्ये. ओके, प्रिस्क्रिप्शन ड्रग प्रॉब्लेम्स, दॅट मीन्स लिगल ड्रग युज्ड इन prescription drug problems, that means legal drugs used in unwise fashion or with unexpected results are major concern to employ workers and enterprise representative. तर legal drugs legal drug जे आहेत जे की मेडिकल ट्रीटमेंट साठी यूज केले जातात, ओके, ते सुद्धा अनएक्सपेक्टेडली किंवा रूलच्या अगेन्स्ट जाऊन यूज केले जातात ऍज अ ड्रग.
मेजर कन्सर्न टू एम्प्लॉईज, तर ते मेडिकल यूज साठी जे ड्रग आहेत, ओके, तर त्या ड्रगचा ते मेजरली अब्यूज म्हणून यूज करतात. ओके, वर्कर्स अँड एंटरप्राइजेस रिप्रेझेंटेटिव्ह, तर अशा कम्युनिटीमध्ये किंवा वर्क प्लेसेस मध्ये काम करणारे वर्कर्स असतील, एम्प्लॉयर्स असतील, तर ते असं टाईपचे ड्रग यूज करतात. ओके, आणि हा ड्रग अब्यूज त्यांच्या वर्क प्लेसवर किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या एम्प्लॉयमेंटवर खूप सिग्निफिकंटली प्रभावीपणे अफेक्ट करतो, हजार्ड अफेक्ट करतो, बॅड अफेक्ट करतो, बॅड इम्पॅक्ट पडतो त्यांच्या वर्क प्लेसवर. अंडरस्टूड व्हॉट इज लॅक ऑफ प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट इम्पॅक्ट ऑन दी वर्क प्लेस. तर हे वर्क प्लेस काय आहे, तर कम्युनिटीशी रिलेटेड आहे. वाईस वर्सा डायरेक्टली इनडायरेक्टली काय झालं, त्याचा कम्युनिटीवर बॅड इफेक्ट झाला या ड्रग अब्यूज. लक्षात येते का? अंडरस्टूड? Yes, ma'am. हा, येस. एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? येस और No, नो? ma'am. Okay, implication of rural and urban poverty. What is this? ओके, तर ह्या पॉवर इम्प्लिकेशन ऑफ रुरल अँड अर्बन पॉवर्टी, तर रुरल आणि अर्बन पॉवर्टी जे आहे, पॉवर्टी मीन्स जे काय, गरिबी. ओके, लक्षात येते का ऑल ऑफ यू? तर याच्यावर काही इम्पॅक्ट होत असेल या ड्रग अब्यूजचा, हे बघायचं आपल्याला. ऑल्दो रुरल रुरल आणि अर्बन ते मस्ट इसेन्शियल्स ऑफ करून बेसिकली डिफरंट काइंड्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट इन ड्रग प्रॉब्लेम, आणि हे असून सुद्धा ते डिफरंट काइंडने या ड्रग अब्यूज मध्ये किंवा ड्रगच्या प्रॉब्लेम्स मध्ये गुंतलेले असतात. ओके, रुरल पॉवर्टी इज मोर रिलेटेड टू द सप्लाय ऑफ इलिक्ट ड्रग्स अँड अर्बन पॉवर्टी इज मोर रिलेटेड टू बोथ डीलिंग अँड डिमांड. तर काय करतात बघा, त्यांना त्याच्या बेसिक गरजा सुद्धा कम्प्लीट करणे म्हणजे पॉसिबल नाही सुद्धा ते या बिझनेस मध्ये गुंततात, आणि रुरल जे आहे, ग्रामीण भागातील जी पॉवर्टी आहे, ह्या ड्रगचा बिझनेस करण्यामध्ये गुंतलेली असते. कारण काय होतं, ड्रगचा बिझनेस करून त्यांना खूप सारे इन्कम पण मिळू शकतं. आणि अर्बन जी पॉवर्टी आहे, ओके, अर्बन एरिया मधली, अर्बन म्हणजे शहरी भागातली, तर ते बिझनेस करतात आणि त्याच्यासोबत त्या ड्रग अब्यूज सुद्धा जास्त प्रमाणात करतात. ओके, illicit growth provides income of farmers willing to take risk of the higher gain than obtained from illicit crops. तर इलिक्ट ग्रोथ, इलिक्ट म्हणजे काय, जे की बॅन झालेले आहेत किंवा जे ज्याचा अब्यूज केला जातो. इलिक्ट म्हणजे आता आपण बघितलं सायकोट्रॉपिक नार्कोटिक, ओपीएमचा असेल, ओपीएमची कल्टिवेशन वगैरे काल आपण पार्ट बघितला. तर फार्मर्स काय करतात बघा, रुरल एरिया मधले, ते जरी अगेन्स्ट लॉ असेल, ओके, तर अगेन्स्ट लॉ असेल तरी ते कल्टिवेट करतात आणि त्याच्यापासून इन्कम मिळवण्यासाठी ते असं म्हणजे जरी हे ऑफेन्सेस वगैरे असले याच्या विरोधात, तरी ते या प्रॅक्टिस परफॉर्म करतात बघा. जनरली टोबॅको असेल, टोबॅकोची लागवड असेल किंवा टोबॅकोचं कल्टिवेशन आणि त्याचं क्रॉप असेल, ओपीएमचं कल्टिवेशन अँड क्रॉप असेल, किंवा गांजा वगैरे आपण म्हणतो याचं कल्टिवेशन किंवा क्रॉप असेल, हे सगळं इलिगली परफॉर्म करतात. ओके, तर हे इम्प्लिकेशन्स ऑन रुरल अँड अर्बन पॉवर्टी आहे. अंडरस्टूड? कोणाला प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? येस, एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? No, ma'am. No, ma'am. समजते का? काहीच समजत नाही असं आहे? येस, खरत कोमल, Yes, ma'am. अंडरस्टूड? Yes, ma'am. ओके, अफरोज, अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay, we will continue.
तर हा पार्ट होता. नेक्स्ट लास्ट आहे आपलं बीट किंवा लास्ट पॉइंट आहे सोशल इम्पॅक्ट मधील मार्जिनलायझेशन. व्हॉट इज मार्जिनलायझेशन? We will see. Due to its high varied nature, different socio-culture contexts, drug abuse may be seen as normative, marginal, deviant or criminal behavior. तर काय आहे बघा, हायली व्हॅरिड नेचर किंवा ह्या ड्रग अब्यूजचा किंवा ड्रगचा बिझनेस जो आहे तर त्याचा हायली व्हॅरिड नेचर आहे इन डिफरंट सोशिओ कल्चर कॉन्टेक्स्ट. तर सोशिओ कल्चर किंवा सोशिओ कल्चर आपण पार्ट कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये त्याचे खूप सारे व्हॅरिड नेचर आहे. ड्रग अब्यूज मे बी सीन ॲज नॉर्मेटिव्ह, मार्जिनल, डेव्हियंट और क्रिमिनल बिहेवियर. तर ड्रग अब्यूज हे काय आहे? नॉर्मेटिव्ह, मार्जिनल आणि डेव्हियंट और क्रिमिनल बिहेवियर. क्रिमिनल बिहेवियर आहे ड्रग अब्यूज करणे किंवा ड्रगचा बिझनेस करणे किंवा त्या व्यवहारामध्ये गुंतून राहणे हे क्राईम आहे. ओके. Processes of marginalization apply to behavior of governments and communities as well as people. तर हे मार्जिनलायझेशन आहे प्रोसेस. तर हे कशा गव्हर्नमेंट आणि कम्युनिटीज च्या पीपल्स वर अफेक्ट करते बघा. ओके. लार्ज नंबर ऑफ पीपल्स आर मायग्रेटिंग. तर खूप जास्त लोकांचं मायग्रेशन होत आहे या बिझनेस मध्ये. व्हॉट इज मायग्रेशन? म्हणजे गुंतले जात आहेत किंवा स्थलांतर होत आहे त्या लोकांचं या बिझनेस मध्ये फ्रॉम रुरल टू अर्बन एरियाज. तर ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये. क्रिएटिंग शँटी टाउन्स वेअर सिरियस हाऊसिंग at the rate #39 health and education. ओके. प्रॉब्लेम्स आर ब्रेड. तर हे प्रॉब्लेम्स अशा रुरल एरियामधून अर्बन एरियामध्ये मायग्रेशन होतं या बिझनेस मध्ये, या पार्ट मध्ये लोकांचं, आणि तिथं जास्त करून आढळून येतात. यंग पीपल स्पेशली आर अनवल्नरेबल टू ड्रग अब्यूज. तर या ड्रग अब्यूजच्या पार्ट मध्ये जास्तपणे कोण व्यस्त असेल किंवा कोण याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असेल तर यंग पीपल, तरुण लोक याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होतात. स्पेशली अब्यूज ऑफ चीप सॉल्व्हंट, वोलाटाईल सबस्टन्सेस अँड मर्जुना. तर जनरली कुठल्या कुठल्या कंटेंट मध्ये कुठल्या कुठल्या सबस्टन्स मध्ये अब्यूज केला जातो? चीप म्हणजे जास्त महाग पण नसणारे असे स्वस्त सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे लिक्विड असतील काही. आपण इनहलंट्स वगैरे बघितलं बघा. इनहलंटचा सुद्धा ड्रग अब्यूज म्हणून युज केला जातो. ब्युटेन, इथेन गॅस इनहेल केला जातो. येस ऑर नो? केला जात होता का नाही? काय काय होते सबस्टन्स? वी हॅव सीन. यस, बघितलं का नाही आपण? एनीवन? Volatile substance, marijuana. What is marijuana? What is the category of marijuana? हे सबस्टन्सेस आहेत. तर या सबस्टन्सच्या अब्यूज मध्ये, या सबस्टन्सच्या बिझनेस मध्ये खूप सारे लोक युथ ह्याच्यात गुंतलेले आहेत असं सांगितलेलं आहे बघा. यस. सॉल्व्हंट्स असतील, लिक्विड्स असतील, लिकर्स बघितले आपण, अल्कोहोल वगैरे, हे सगळे पार्ट आले त्याच्यात. वोलाटाईल सबस्टन्स मध्ये गॅसेस आहेत जे की ड्रग अब्यूज म्हणून युज केले जातात. कुठले गॅसेस इनहेल केले जातात? यस, एनीवन? यस, एनीवन? बघितलंय का नाही आपण? यस, आदित्य? Which gases are used as a drug abuse? ओके. इथेन, मिथेन, ब्युटेन हे सगळे गॅसेस केले जातात ड्रग अब्यूजचा अब्यूज म्हणून यूज केलं जातं. ओके. नेक्स्ट काय असेल? सबस्टन्स मरिज्युआना. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ मरिज्युआना ड्रग? ड्रगची कॅटेगरी काय होती? आपण एक बघितलं एक्झाम्पल. मरिज्युआनाचा पण ड्रग अब्यूज म्हणून फार मोठा यूज केला जातो. ओके. किंवा फार याचा अब्यूज केला जातो. तर काय आहे त्याची कॅटेगरी मरिज्युआनाची? एनीवन? कॅनॅबिनॉइड्स. ओके, व्हेरी गुड. तर कॅनॅबिनॉइड्स कॅटेगरी आहे, त्याचा ड्रग अब्यूज म्हणून यूज केला जातो. अंडरस्टूड ऑल दिस पार्ट? येस मॅम. कंप्लीटेड सोशल इम्पॅक्ट ऑल्सो. एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम? आता सांगा कोणाला प्रॉब्लेम असेल तरी. यस? नो मॅम. आहे का कोणाला प्रॉब्लेम? नो मॅम. ओके. नेक्स्ट पार्ट वी विल सी रोल ऑफ फार्मासिस्ट इन प्रिव्हेंटिव्ह केअर. तर ही प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये फार्मासिस्टचा रोल काय आहे हा पार्ट आपण बघूयात.
Okay, we have completed social impact of these habits. Okay, तर आता नेक्स्ट पार्ट आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन प्रिव्हेंटिव्ह केअर. तर प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये फार्मासिस्टचा काय रोल आहे? ओके, तर रोल ऑफ फार्मासिस्ट इन प्रिव्हेंटिव्ह केअर. एक फार्मासिस्ट प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मध्ये कसं हेल्पफुल आहे किंवा काय काम करतो हे बघूयात आपण. विदाउट ऍक्शन अँड एस्टिमेटेड 388 मिलियन पीपल विल डाय फ्रॉम क्रोनिक डिसीजेस ओव्हर नेक्स्ट 10 years and this death rate is expected to increase. तर विदाउट ऍक्शन और एस्टिमेटेड म्हणजे जर हे ड्रग अब्यूज असंच राहिलं असेल किंवा एस्टिमेट काढलं तर 388 मिलियन लोक पर इयर डाय होतात बघा, या ड्रग अब्यूज मुळे असेल किंवा त्यांचे पर्सनल डिसीज असेल. जनरल एस्टिमेशन आहे ओके पॉप्युलेशनचं. क्रोनिक डिसीजेस, तर ओके क्रोनिक डिसीजेस मुळे एवढे 388 मिलियन पीपल्स हे डाय होत आहेत. नेक्स्ट 10 years and this death rate is expected to increase further. 80% of this death will be in low and middle income countries. तर हे 388 मिलियन पर इयर एवढं लोकांपेक्षा हे 80% अजून हे प्रमाण वाढेल पुढील काही वर्षांमध्ये. मिडल इन्कम कंट्रीज जे की मध्यम कंट्रीज आहेत, विकसनशील देश आहेत अशा कंट्रीज मध्ये, असं त्यांचं एस्टिमेट आहे. द मॅक्रो इकॉनॉमिक इम्पॅक्ट विल बी सबस्टन्शियल. क्रोनिक डिसीज इन्क्लूड कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. तर जनरली कुठल्या डिसीज मुळे हार्ट रेट एवढा वाढला आहे बघा, तर कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, हार्टचे जनरल डिसीजेस, कॅन्सर इट इज मेन कॉज. क्रोनिक रेस्पिरेटरी डिसीजेस, रेस्पिरेटरी सिस्टीमच्या रिलेटेड, रेस्पिरेशनच्या रिलेटेड डिसीजेस असेल, कॅन्सर असेल, हार्ट डिसीज असेल, या सगळ्या डिसीजेसमुळे जास्तीत जास्त प्रमाण वाढत आहे लोकांच्या मृत्यूचं. अँड डायबिटीज इट इज ऑल्सो मोस्ट इफेक्टिव्ह कॉज फॉर people's death. तर डायबिटीस इट इज जनरली अफेक्ट करत नाही. डायबिटीस इज ऑल्सो नोन एज सायलेंट किलर. ओके, डायबिटीस काय आहे? सायलेंट किलर म्हणून काम करतो. तर डायबिटीस हा डिसीज मुळे खूप साऱ्या लोकांचं डेथ होत आहे. ओके, इट इज ऑल्सो हजार्ड डिसीजेस. कॉमन मोडिफाईड रिस्क फॅक्टर्स अंडरलाईन द मेजर क्रोनिक डिसीजेस. तर कॉमन फॅक्टर्स आहे ते आणि काही मेजर डिसीज आहेत त्याच्यामुळे की एवढी डेथ होत आहे पर इयर. ओके, दिस रिस्क factors helps to explain the vast majority of deaths from chronic diseases. तर हे रिस्क फॅक्टर्स आहेत. रिस्क फॅक्टर्स म्हणजे हे डिसीजेस आहेत. हेल्प्स टू एक्सप्लेन व्हास्ट मेजॉरिटी ऑफ डेथ्स. तर व्हास्ट मेजॉरिटी डेथ्सचे कारण हे आहेत. ओके, वरचे हार्ट डिसीज असेल, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, रेस्पिरेटरी डिसीजेस असतील. इन मेन अँड वुमेन, हे बोथ मध्ये असतं, मेन्स आणि वुमेन्स मध्ये. ऑफ ऑल एजेस, आणि प्रत्येक एजेस मधल्या मेन्स आणि वुमेन्स मध्ये हे प्रॉब्लेम होऊ शकते. अँड इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, आणि सगळ्या पार्ट मध्ये जगातल्या. आणि जास्त प्रमाण कुठे असेल तर विकसनशील मिडल इन्कम कंट्रीज मध्ये. वाय? बिकॉज देअर इन्कमचा कमी असेल किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असेल, चांगली मेडिकल फॅसिलिटी नसेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे प्रमाण जास्त वाढत असेल. ओके, दे इन्क्लूड अनहेल्दी डाएट, फिजिकल इनएक्टिव्हिटी अँड टोबॅको यूज. तर जनरली हे एवढं प्रमाण वाढत आहे लोकांमध्ये या डिसीजेसमुळे मृत्यू होण्याचं. तर ते काय आहे? एक निष्कर्ष निघाला की त्यांचं डाएट प्रॉपर नव्हतं, अनहेल्दी होतं, फिजिकल इनएक्टिव्हिटी होती, त्यांची इनएक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी नव्हती, आणि टोबॅको यूज, आणि त्यांचा टोबॅको यूज जास्त करत होते ती लोक. ओके, यामुळे काय होतं? त्यांचं डेथ रेट जास्त होता. अंडरस्टूड? तर याच्यामध्ये फार्मासिस्टचा हे रोल काय आहे हे आपण बघणार आहोत. ओके, रोल ऑफ फार्मासिस्ट इन preservative health care is practiced much in Europe and USA. In India, preventive care practice is not much followed by pharmacists. Hence, guidelines of Europe and USA have been briefly presented here. तर फार्मासिस्टचा रोल आहे या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मध्ये. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणजे काय? हे सगळे आपण जे काही डिसीजेस बघितले तर हे डिसीजेस प्रिव्हेंटिव्ह मेजर करायचे, हे डिसीजेस न होऊच नाही म्हणून. ओके, तर त्याच्यामध्ये काय असेल? फार्मासिस्ट हे खूप मोठं रोल
परफॉर्म करतो बिकॉज इट इज डायरेक्टली कनेक्टेड टू सोसायटी. ओके, आपण बघितलं रोल ऑफ फार्मासिस्ट याच्या अगोदर सुद्धा फॅमिली प्लॅनिंग मध्ये बघितला रोल ऑफ फार्मासिस्ट किती इम्पॉर्टंट होता, कारण तो एक डायरेक्टली कनेक्टेड आहे फार्मासिस्ट सोसायटीशी. सो जर फार्मासिस्ट डायरेक्टली कनेक्टेड असेल सोसायटी सोबत, तर हे सगळे डिसीजेसवर प्रॉपर काउन्सिलिंग होईल, लोकांना त्याचं नॉलेज भेटेल आणि हे डेथचं प्रमाण कमी होईल. ओके, तर ही जी फार्मासिस्टची प्रॅक्टिस आहे किंवा फार्मासिस्टने अवेअरनेस क्रिएट करायची प्रॅक्टिस आहे, ही युरोप आणि युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युरोप मध्ये जास्त परफॉर्म केली जाते किंवा तिथं फार्मासिस्ट असं काउन्सिलिंग करतात. इन इंडिया प्रिव्हेंटिव्ह केअर प्रॅक्टिस इज नॉट मच फॉलोड बाय फार्मासिस्ट. तर इंडियन फार्मासिस्ट जे आहेत, तर इंडियामध्ये हे फार्मासिस्ट एवढी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरची प्रॅक्टिस जास्त फॉलो करत नाहीत. काय असतं जनरली इंडियन फार्मासिस्टचं काम, दे कॅन डिस्पेन्स ड्रग अँड समव्हॉट काउन्सिलिंग टू पेशंट्स. फक्त काही ठिकाणी किंवा थोड्या प्रमाणात, इट इज रिअल फॅक्ट. ओके, ऍक्च्युअल फॅक्ट आहे, रिअल फॅक्ट आहे, इंडियामध्ये फार्मासिस्ट कुठंतरी थोडंसं काउन्सिलिंग करतात आणि ड्रग तेवढं व्यवस्थित डिस्पेन्स करतात. एवढंच इंडियन फार्मासिस्ट करतात, तसं नाहीये फॉरेन कंट्रीज मध्ये फार्मासिस्ट काय करत असतील, प्रिव्हेंटिव्ह केअरची प्रॅक्टिस करत असतील, काउन्सिलिंग करत असतील. ओके, इंडियामध्ये ही प्रॅक्टिस जास्त परफॉर्म केली जात नाही. हेन्स गाईडलाईन्स ऑफ युरोप अँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हॅव बीन ब्राईटली प्रेझेंटेड हिअर. तर त्यांच्या तिकडचे फार्मासिस्ट कुठली गाईडलाईन फॉलो करतात हे खाली दिलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे. सी, इट इज बी एम्फासाइज्ड दॅट ड्युअल एफर्ट्स आर नीडेड. तर असं एक जनरल कन्सिडर केलं गेलं की ड्युअल इफेक्ट, खूप जास्त एफर्ट्स आहेत ते नीडेड आहेत. प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट हॅव टू परफॉर्म दिस roles on the field and educational instruction, how to train students for performing these activities. तर प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट हॅव टू परफॉर्म, तर प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट जे काही प्रॅक्टिस करत आहेत ड्रग डिस्पेन्स करताना, त्या ठिकाणी तर त्यांनी हे परफॉर्म करायलाच पाहिजे की काउन्सिलिंग असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर असेल, त्याच्याबद्दल लोकांना इन्फॉर्मेशन देणं असेल, अवेअरनेस क्रिएट करणं असेल. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन हॅव टू ट्रेन, त्याच्यासोबतच जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्या कंट्रीज मधल्या, त्या पर्टिक्युलर एरिया मधल्या, तर त्यांनी मस्ट ट्रेन केलं पाहिजे त्यांच्या स्टुडंटला, स्टुडंट असताना पासूनच. म्हणजे काय होईल, स्टुडंट असताना पासून जर हे ट्रेनिंग मिळालं की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर बद्दल काउन्सिलिंग करायचं आहे तुम्हाला, किंवा सोसायटीला असं या डिसीजेस बद्दल काउन्सिलिंग करायचंय, मग ते डिसीजेस आपोआप प्रिव्हेंट होतील. जर ते स्टुडंट असताना पासून त्यांच्या सिलेबस मध्ये असेल, स्टुडंटनाच अशी सवय असेल, तर ऍज अ फार्मासिस्ट नंतर ते तेच काम परफॉर्म करतील. येस ऑर नो? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Training of necessary skills is essential to teacher, students and practicing pharmacists. तर हे जे काही ट्रेनिंग आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचं किंवा काउन्सिलिंगचं, तर हे ट्रेनिंग कोणासाठी खूप नेसेसरी आहे, हे ट्रेनिंग किंवा त्या संदर्भातील स्किल्स असतील ते इसेन्शियल टू टीचर्स, तर ते शिकवणाऱ्या टीचर्सना हे स्किल्स इसेन्शियल आहे, स्टुडंट्सना पण आणि प्रॅक्टिसिंग फार्मासिस्टना. तर टीचर, स्टुडंट आणि प्रॅक्टिसिंग फार्मासिस्ट हे स्किल्स इसेन्शियल आहे, जेणेकरून ते त्यांच्या लाईफ मध्ये तशीच प्रॅक्टिस करतील नंतरचे फार्मासिस्ट. अंडरस्टूड? Yes, ma'am. For infectious diseases, life cycles of infective organism is to be understood properly. तर अशा केसेस मध्ये बघा, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी इन्फेक्शियस डिसीजेस पहिल्यांदा माहिती असले पाहिजे त्या लोकांना. त्याच्यानंतर लाईफ सायकल्स ऑफ इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम, जो काही ऑर्गॅनिझम आहे इन्फेक्टिव्ह, फॉर एक्झाम्पल मलेरिया आपण कन्सिडर केला, तर मलेरिया हा इन्फेक्शियस डिसीज आहे. फॉर ओके सॉरी, टायफॉइड हा कन्सिडर केला आपण एक डिसीज, तर टायफॉइड हा इन्फेक्शियस डिसीज आहे. तर त्याचा टायफॉइड कशामुळे होतो, त्याचं वेक्टर काय आहे, किंवा त्याचं मोड ऑफ स्प्रेड काय आहे, स्प्रेड कसा होतो, हे सगळी इन्फॉर्मेशन असली पाहिजे. किंवा त्या लाईफ सायकल ऑफ इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम याची पण इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या टायफॉइडच्या ऑर्गॅनिझमची लाईफ सायकल काय आहे त्याचा सुद्धा स्टडी माहित असला पाहिजे, टू अंडरस्टूड प्रॉपरली. तर हे सगळं व्यवस्थित प्रॉपरली अंडरस्टूड केलं तर ते काय होईल, फार्मासिस्ट तो पूर्णपणे कॅपेबल असेल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर या फील्ड मध्ये, किंवा तो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर किंवा या संदर्भात लोकांना प्रॉपरली काउन्सिलिंग करू शकेल. अंडरस्टूड? येस? Yes, ma'am. Okay, adequate measures to limit spread of this infection should be practiced with involvement of local population. तर adequate measures to limit spread of, तर याच्याबद्दल जे काही adequate measures आहेत हे काय करतात, लिमिट
ऑफ द इन्फेक्शन, तर अशा इन्फेक्शन्सवर लिमिट्स आणतात. शुड बी प्रॅक्टिस्ड विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ लोकल पॉप्युलेशन, तर लोकल पॉप्युलेशनचं इन्व्हॉल्वमेंट करून त्याच्यामध्ये हे प्रॅक्टिस केलं जातं की ते अवॉइड कसं करता येईल. ओके, ॲडिक्वेट सॅनिटेशन हॅज टू बी प्रोव्हाइडेड, तर स्वच्छता प्रॉपर असेल, सॅनिटेशन असेल तर हे डिसीजेस होणार नाहीत. ओके, क्राउडिंग स्पेशली इन अर्बन स्लम्स हॅज टू बी रिड्युस्ड, तर जे काही अर्बन स्लम्स वाढत आहेत किंवा शहरी भागामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे तर ते कमी करणं इसेन्शियल आहे, जेणेकरून हे डिसीजेस स्प्रेड जास्त होणार नाही. Vectors like mosquitoes have to be controlled by affordable alternative like use of specific fishes, guppy in places with unhygienic water storage. तर मॉस्किटो सारखे जे काही वेक्टर्स आहेत म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट्स आहेत तर त्यांना कंट्रोल केलं पाहिजे, त्यांना किल केलं पाहिजे. तर कुठले मेजर्स यूज केले पाहिजे, त्यांना गप्पी नावाचे एक फिश असतात, तर असे फिश ते मॉस्किटोज काय करतात, ईट करतात. ओके, तर असे काही मेजर्स किंवा प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स यूज केले पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणी डिसीजेस स्प्रेड होणार नाहीत. अनहायजेनिक वॉटर स्टोरेज मध्ये ते गप्पी फिशेस सोडल्या पाहिजेत जेणेकरून तिथले मॉस्किटोज काय होतील, मरतील किंवा क्रिएटच होणार नाहीत तिथे मॉस्किटोज, बिकॉज दिस फिशेस आर इटन दिस मॉस्किटोज. ओके, तर तुम्ही जनरली हे सुद्धा असं प्राथमिक आरोग्य केंद्रात वगैरे गावामध्ये असतं बघा, ते गप्पी मासे पाळा असं आणि काहीतरी हिवताप ताळा वगैरे असं काहीतरी असतं. ते कशासाठी स्लोगन आहे मराठीमध्ये आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, तर हे गप्पी फिशेस जे आहेत ते काय करतात, मॉस्किटोजला ईट करतात आणि ते जनरली अनहायजेनिक वॉटर स्टोरेज जिथं केलं जातं, तर असं पॉन्ड्स असतील वगैरे त्या ठिकाणी ते सोडले तर तिथं मॉस्किटोजचं काही होईल, होणारच नाहीत मॉस्किटोज याच्यासाठी. अंडरस्टूड? येस, these are some measures. Yes or no? Understood? Yes, Yes, ma'am. ma'am. Understood, ma'am. Yes, ma'am. Okay, primary support like rehydration in acute diarrhea should be provided at domestic places by training mothers appropriately. तर डायरिया हा एक मेजर कॉज आहे चिल्ड्रन्स डेथ, चिल्ड्रन्स मॉर्टॅलिटी रेट मध्ये. ओके, तर डायरिया किंवा अडल्ट मध्ये सुद्धा डेथ रेट वाढतो बघा डायरिया झाल्यानंतर. डायरिया बद्दल प्रॉपर काउन्सिलिंग किंवा डायरियामुळे शरीरातलं वॉटर लॉस, डिहायड्रेशन होत असतं बघा, तर ते रिहायड्रेशन करून ORS सोल्युशन वगैरे कसं द्यायचं याच्याबद्दल प्रॉपर काउन्सिलिंग झालं पाहिजे. त्या फर्स्ट ऑफ ऑल त्या फार्मासिस्टला आणि त्यांच्याकडून त्या मदर्सला, त्या छोट्या बेबीच्या. ओके, तर जेणेकरून काय होईल, त्या मदर्सला काउन्सिलिंग प्रॉपर झालं, माहित झालं तर ते रिहायड्रेशन, शरीरातलं वॉटर त्या बेबीच्या जर कमी झालं तर ते ORS सोल्युशन वगैरे देऊन ते डेथ रेट कमी होईल. अंडरस्टूड? यस, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, Understood. ma'am. Yes, तर ma'am. हे होतं बघा रोल ऑफ फार्मासिस्ट. फार्मासिस्टचा रोल होता ते काय परफॉर्म करायचं आहे किंवा कसा परफॉर्म करायचा आहे इन प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. तर आता गाईडलाईन्स आहेत या फार्मासिस्टच्या रोलमध्येच काही डिफरंट FIP गाईडलाईन्स वगैरे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितल्या, तर त्या आहेत की या गाईडलाईन्स नुसार अजून प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर मध्ये फार्मासिस्टनं कसा रोल परफॉर्म केला पाहिजे. ओके, तर या गाईडलाईन्स आहेत त्या बघूयात आपण. दिस इज इम्पॉर्टंट क्वेश्चन ना. डिस्क्राईब द रोल ऑफ फार्मासिस्ट इन प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. याच्यामध्ये तुम्हाला हे बेसिक सगळं लिहून हे FIP गाईडलाईन्स किंवा पुढच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या मेन्शन कराव्या लागतील. ओके, अंडरस्टूड? आतापर्यंतचा पार्ट समजला सगळ्यांना? सोशल इम्पॅक्ट कम्प्लीट केला आणि रोल ऑफ फार्मासिस्ट पण आपण कम्प्लीट केलं. अंडरस्टूड? यस. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ओके, तर FIP गाईडलाईन्स काय आहेत हे बघूयात आपण. फार्मासिस्ट गाईडलाईन्स ऑफ दिस प्रोफेशनल असोसिएशन फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मासिस्ट म्हणजेच and American Society of Health System pharmacists are outlined below. तर त्या FIP म्हणजेच काय आहे बघा, गाईडलाईन्स ऑफ द प्रोफेशनल असोसिएशन ऑफ फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मासिस्ट. तर या इंटरनॅशनल फार्मासिस्टच्या फेडरेशननं काय केलेलं आहे, अमेरिकन सोसायटी मधील हेल्थ सिस्टीम बद्दल काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ज्या की फार्मासिस्टला परफॉर्म करायच्या आहेत त्या. ओके, वेट फॉर 1 मिनिट.
ओके, तर हे FIP गाईडलाईन्स आहेत आपल्याला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मासिस्टने दिलेल्या. तर ते काय आहेत बघूयात आपण. फार्मासिस्ट आर अन इसेन्शियल पार्ट ऑफ द हेल्थ केअर सिस्टीम. ओके, तर फार्मासिस्ट आहे तो एक खूप इसेन्शियल पार्ट आहे हेल्थ केअर सिस्टीम मधला. अँड एनी हेल्थ प्रोग्राम शुड रेकॉग्नाइज दॅट. आणि प्रत्येक हेल्थ प्रोग्राम आहे त्यांना रेकॉग्नाइज केलं पाहिजे. फार्मासिस्ट आर दी मोस्ट ॲसेसिबल हेल्थ केअर प्रोफेशनल इन अ कम्युनिटी. तर फार्मासिस्ट जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थ केअर प्रोफेशनल मधले एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे. ओके, ॲज अ सच #39 they are in position to provide early detection of chronic diseases by prevention and identified unhealthy lifestyle. तर हे फार्मासिस्ट आहे ते डिसीज प्रिव्हेन्शन मध्ये खूप क्रोनिक डिसीजच्या प्रिव्हेन्शन मध्ये काय करतात, खूप मोठा रोल परफॉर्म करतात बघा. दे कॅन हेल्प पेशंट्स टू रिड्यूस रिस्क काउन्सिलिंग व्हेन अप्रोप्रिएट. तर ते पेशंटना हेल्प करतात रिस्क काउन्सिलिंग करून किंवा रिस्क फॅक्टर जे आहेत त्याच्याबद्दल काउन्सिलिंग करून. ओके, व्हेन अप्रोप्रिएट एक्झाम्पल वेट अँड डाएट मॅनेजमेंट. फॉर एक्झाम्पल कशा संदर्भात, वेट अँड डाएट मॅनेजमेंट, एक्सरसाइज अँड स्मोकिंग याच्यावर. ओके, फार्मासिस्ट वर्क with other members of them health care team and can refer patient and chronic diseases related issue to them. तर पेशंट सोबत फार्मासिस्ट वर्क विथ अदर मेंबर्स. फार्मासिस्ट हे दुसऱ्या मेंबर सोबत सुद्धा काम करतात हेल्थ केअर टीम मध्ये. अँड कॅन रेफर पेशंट क्रोनिक डिसीजेस. आणि पेशंटचे जे काही क्रोनिक डिसीजेस आहेत आणि त्यांच्या रिलेटेड इश्यू आहेत, त्यांच्या रिलेटेड जे काही इश्यूज आहेत त्याच्या संदर्भात ते काउन्सिलिंग करतात. Many pharmacists are trained on physical assessment. Against this background, it is recognized that through the course of chronic disease management. तर खूप सारे फार्मासिस्ट आहेत हे ट्रेनड आहेत फिजिकल असेसमेंट मध्ये. अगेन्स्ट दिस बॅकग्राऊंड, तर या बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट इट इज रेकॉग्नाइज्ड दॅट थ्रू आउट दी कोर्स ऑफ क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट. ओके, तर क्रोनिक डिसीज मॅनेजमेंट मध्ये त्यांचं रोल खूप इम्पॉर्टंट आहे. फार्मासिस्ट अँड इनव्हॅल्युएबल स्पेशली कन्सिडरिंग दॅट ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक डिसीजेस. तर फार्मासिस्ट इज अन इनव्हॅल्युएबल असिस्ट. तर फार्मासिस्ट काय आहे, इनव्हॅल्युएबल असिस्ट स्पेशली कन्सिडरिंग दॅट ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक डिसीजेस. तर क्रोनिक डिसीजेसची काही ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांचं काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफन रिक्वायर लॉंग टर्म यूज ऑफ मेडिसिन्स. तर लॉंग टर्म यूज ऑफ मेडिसिन असेल त्याच्यासाठी काउन्सिलिंग असेल. ओके, and therefore it is recommended that pharmacist practitioners continuously improve the quality of their practice in the areas of recognizing the chronic diseases. तर याच्यासाठी असं कन्सिडर केलं गेलं की फार्मासिस्टने त्यांची प्रॅक्टिस कुठल्या एरियामध्ये क्रोनिक डिसीजेसचे पहिला रेकॉग्नाइज करणे, स्क्रीनिंग करणे याच्यामध्ये नेहमीच अपडेट केलं पाहिजे किंवा त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असलं पाहिजे. that are common in community or in a particular group with the community. तर कुठले क्रोनिक डिसीजेस जे की कम्युनिटी मध्ये कॉमन आहेत. ओके, जसे की हार्ट डिसीजेस असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, तर या डिसीजेस बद्दल त्यांचं काउन्सिलिंग हे इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा व्यवस्थित असलं पाहिजे फार्मासिस्ट इन अ पर्टिक्युलर ग्रुप विदिन अ कम्युनिटी. तर स्पेसिफिक एज फॅक्टर एज ग्रुप नुसार असेल किंवा स्पेसिफिक कम्युनिटी मध्ये. ओके, तर त्यांचं ते नॉलेज त्यांनी अपडेट केलं पाहिजे आणि ते त्यांनी काय केलं पाहिजे समाजासाठी त्यांनी काउन्सिलिंग पण तसंच प्रॉपरली केलं पाहिजे फार्मासिस्टनी. अंडरस्टूड? Yes, ma'am. Providing health screenings for such chronic diseases as hypercholesterolemia, osteoporosis, diabetes and hypertension. ओके, तर कुठल्या स्पेसिफिक डिसीजेस दिले त्यांनी ज्या संदर्भात फार्मासिस्ट स्क्रीनिंग खूप चांगलं असलं पाहिजे बघा. हायपरकोलेस्टेरिमिया. तर हायपरकोलेस्टेरिमिया म्हणजे कोलेस्टेरॉल लेवल असते बॉडीमध्ये. माहित आहे का सगळ्यांना? सर नो? ओके, लिपिड्स दोन टाइपचे लिपिड्स असतात. लिपिड्स प्रोटीन्स हा तर पार्ट तुम्हाला माहित असेल. ओके, जे की न्यूट्रिशन चॅप्टर मध्ये आपण इन डिटेल बघूयात. तर लिपिड्स जे असतात, ओके, तर ते काय करतात, 2 टाइपचे असतात, HDL, LDL, हाय डेन्सिटी लिपिड आणि लो डेन्सिटी लिपिड्स. ओके, तर हे लिपिडचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्यापासून काही कोलेस्टेरॉल नावाचा एक घटक बॉडीमध्ये फॉर्म होतो. ओके, आय थिंक यू आर अवेअर अबाउट दॅट.
बायो मध्ये 12वीला तुम्ही अथेरोस्क्लेरोसिस आर्टेरिओस्क्लेरोसिस ऐकलं असेल. एचएपी मध्ये झालं असेल आय थिंक. व्हॉट इज दॅट? अथेरिओस्क्लेरोसिस आर्टेरिओस्क्लेरोसिस झाले का? ओके, तर मी सांगते तुम्हाला, जे ब्लड वेसल्स आपल्या असतात त्याच्यामध्ये एक असं एक लेअर फॉर्म होतो लिपिडचा. ओके, त्या कोलेस्टेरॉलचा लिपिडचा लेअर असतो. कोलेस्टेरॉल म्हणजे काय? एक असं थोडक्यात एक असं सबस्टन्स आहे जे की असं ब्लॉक करतं ते. फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता जसं की आपलं घी असतं. ओके, तर त्या घी सारखं ते असतं किंवा ते तसं थिक असतं आणि ते ब्लड वेसल्सला ब्लॉक करतं. तर त्यावेळेस काय होतं? आर्टेरिओस्क्लेरोसिस. तर तो त्याच्यामध्ये तो कुठला घटक असतो बघा? कोलेस्टेरॉल. तर हायपर कोलेस्टेरोमिया म्हणजे काय? कोलेस्टेरॉलची लेवल बॉडीमध्ये इन्क्रीज होणे, खूप जास्त बनणे. ओके, तर हे अशा डिसीजेस बद्दल काय करायचं? काउन्सिलिंग करायचं. देन ऑस्टिओपोरोसिस. व्हॉट इज ऑस्टिओपोरोसिस? ऑस्टिओ म्हणजे जे काही बोन्स असतात. ओके, तर त्या बोन्स रिलेटेड हा डिसीज आहे. बोन्स हे खूप ठिसूळ होतात या ऑस्टिओपोरोसिस मध्ये. तर या ऑस्टिओपोरोसिस या संदर्भात काउन्सिलिंग करणे पेशंटना. देन डायबिटीस अँड हायपरटेन्शन. हे तर माहित असेल, डायबिटीस आणि हायपरटेन्शन बद्दल सुद्धा सांगणे. इट इज मेन रोल ऑफ फार्मासिस्ट. ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पार्ट आहे बघा ASHP गाईडलाईन्स. व्हॉट आर ASHP गाईडलाईन्स? तर ASHP गाईडलाईन्स दिलेल्या आहेत रोल ऑफ फार्मासिस्ट म्हणून इथं. तर त्या काय बघूया? स्टेटमेंट ऑन दी रोल ऑफ हेल्थ सिस्टीम फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. तर पब्लिक हेल्थ मध्ये रोल ऑफ फार्मासिस्ट किंवा हेल्थ सिस्टीम मध्ये काय आहे बघूया. ASHP गाईडलाईनच्या अकॉर्डिंग, it is believed that health system pharmacists have specific public health related responsibility in infection control, substance abuse, prevention, education and treatment. तर असं बिलीव्ह केलं गेलं की हेल्थ सिस्टीम मधील फार्मासिस्टच्या, ओके, इट इज बिलीव्ड दॅट हेल्थ सिस्टीम फार्मासिस्ट जे हेल्थ सिस्टीम मध्ये आहेत ह्या स्पेसिफिक पब्लिक हेल्थ रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी. तर त्यांना स्पेसिफिक पब्लिक हेल्थच्या रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. तर कुठल्या संदर्भात असतील बघा? कुठल्या फील्डमध्ये? इन्फेक्शन कंट्रोल, सबस्टन्स अब्यूज प्रिव्हेन्शन, एज्युकेशन अँड ट्रीटमेंट. तर इन्फेक्शन कंट्रोल आहे, सबस्टन्स अब्यूज आहे, प्रिव्हेन्शन आहे, एज्युकेशन आणि ट्रीटमेंट. ओके, या संदर्भात त्यांना काय असेल? रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. ओके, अंडरस्टूड? अजून कुठले कुठले फील्ड्स आहेत? इम्युनायझेशन, टोबॅको सेसेशन अँड इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस अँड रिस्पॉन्स. या सगळ्या फील्ड मध्ये त्यांच्या खूप इम्पॉर्टंट रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत फार्मसीच्या. The following are example of other activities that health system pharmacist can engage to promote public health. तर खालील काही एक्झाम्पल आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत हेल्थ सिस्टीम फार्मासिस्ट, अशा हेल्थ सिस्टीम ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट एंगेज टू प्रमोट पब्लिक हेल्थ. तर फार्मासिस्ट खूप चांगलं काम करतात पब्लिक हेल्थ प्रमोट करण्यासाठी किंवा एंगेज राहतात या ऍक्टिव्हिटीज मध्ये. ओके, तर ह्या ASHP गाईडलाईन्स आहेत. कुठले कुठले आहेत ते फील्ड बघूया. प्रोव्हाइडिंग पॉप्युलेशन बेस्ड केअर. तर पॉप्युलेशन बेस्ड केअर प्रोव्हाइड करण्यामध्ये. ओके, तर पॉप्युलेशनचं जे काही आहे त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम असतील, त्यांचे हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील, तर या संदर्भात प्रोव्हाइड करणे. काउन्सिलिंग असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील या बद्दल. ओके, हा एक फार्मसीचा इम्पॉर्टंट रोल आहे. नेक्स्ट, डेव्हलपिंग डिसीज प्रिव्हेन्शन कंट्रोल प्रोग्राम. तर डिसीज प्रिव्हेन्शन कंट्रोल प्रोग्राम डेव्हलप करणे, इन्क्लुडिंग मेडिकेशन सेफ्टी प्रोग्राम्स इन देअर इन्स्टिट्यूशन अँड कम्युनिटीज. तर मेडिकेशन सेफ्टी प्रोग्राम आहे हे इन्क्लूड करणे इन देअर इन्स्टिट्यूशन्स अँड कम्युनिटीज. त्यांच्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये आणि कम्युनिटीज मध्ये. ओके, अंडरस्टूड? What are the ASPH guidelines and roles and responsibilities of pharmacist? इथपर्यंत समजले का सगळ्यांना? Yes? Yes, yes or no? Understood? समजते का? Yes, ma'am. Yes, 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 ma'am. Yes. Yes or no? Yes, ma'am. Then Yes, ma'am. developing Yes, ma'am. developing health education policies and programs within their institution that address the needs of patient, other healthcare professional, community leaders and the public. ओके, तर हेल्थ एज्युकेशन पॉलिसीज आहेत किंवा हेल्थ एज्युकेशनच्या रिलेटेड प्रोग्राम्स आहेत ते डेव्हलप करणे. तर इन्स्टिट्यूशन्स मध्ये असेल
किंवा पेशंट्स नीड अकॉर्डिंग टू पेशंट नीड्स असेल हे सगळं अरेंज करणे किंवा याच्यातून काउन्सिलिंग करणे. अदर हेल्थ केअर प्रोफेशनल, कम्युनिटी लीडर्स अँड दी पब्लिक मध्ये, कम्युनिटी लीडर्स मध्ये किंवा हेल्थ केअर प्रोफेशनलच्या मध्ये हे सगळं क्रिएट करणे. ओके, या संदर्भात अवेअरनेस, हे सगळं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे बघा फार्मासिस्टची. ऍडव्होकेटिंग फॉर साऊंड लेजिस्लेशन, तर ऍडव्होकेट करणे किंवा ऍडवाइस करणे कशा संदर्भात, साऊंड लेजिस्लेशन रूल्स अँड रेग्युलेशन लेजिस्लेशन असतील या संदर्भात, रेग्युलेशन्स अँड पब्लिक पॉलिसी रिगार्डिंग डिसीजेसच्या रिलेटेड लेजिस्लेशन रेग्युलेशन असतील, रूल्स असतील, पब्लिक पॉलिसी असेल याबद्दल ऍडव्होकेट करणे. आणि प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट, प्रिव्हेन्शन आणि मॅनेजमेंट त्या डिसीजेस. ओके, engaging in population based research and initiating campaign to disseminate new knowledge, तर population based research आहे, population based research आहे, initiating campaigns to disseminate new knowledge, तर नवीन नॉलेज मिळवणे किंवा अशा डिफरंट पॉप्युलेशन बेस्ड प्रोग्राम अरेंज करणे, त्याच्यातून लोकांना काउन्सिलिंग करणे, हे एक मेन त्याचं रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि नेहमीच नॉलेज न्यू अपग्रेड करत राहणे जेणेकरून ते कम्युनिटीला हेल्प होईल. अंडरस्टूड? ASHP guidelines. Anyone have any problem? What are ASHP guidelines? No, ma'am. No, ma'am. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे बघा, ASHP स्टेटमेंट्स ऑन दी फार्मासिस्ट रोल इन सबस्टन्स अब्यूज प्रिव्हेन्शन, एज्युकेशन अँड असिस्टन्स, तर ASHP गाईडलाईन्स आहे. ओके, काय आहे बघूयात तू, अजून गाईडलाईन्स आहेत बघा फार्मासिस्टचे. ASHP statements on the pharmacist role in substance abuse prevention, education and assistance, तर ASHP चे स्टेटमेंट्स आहेत. अजून कुठल्या कुठल्या फील्ड मध्ये फार्मासिस्टचा रोल आहे, प्रिव्हेन्शन, एज्युकेशन अँड असिस्टन्स आणि सबस्टन्स अब्यूज. ओके, फार्मासिस्ट शुड बी इन्व्हॉल्वड सबस्टन्स abuse prevention, education and assistance by performing the following activities, तर खालील ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून फार्मासिस्टला या सगळ्या फील्ड आहेत. कुठलं असेल, प्रिव्हेन्शन आहे, ड्रग सबस्टन्स अब्यूज आहे, एज्युकेशन असिस्टन्स आहे. ओके, तर परफॉर्मिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, तर फॉलोइंग ऍक्टिव्हिटी करत असताना या मध्ये इन्व्हॉल्वमेंट केलं पाहिजे फार्मासिस्टने. ओके, अकॉर्डिंग टू ASHP स्टेटमेंट. तर प्रिव्हेन्शन काय आहे बघा, पार्टिसिपेटिंग और कंट्रीब्युटिंग, फर्स्ट आहे पार्टिसिपेटिंग और कंट्रीब्युटिंग to the development of substances abuse prevention and assistance program within healthcare organization, तर पार्टिसिपेट करणे किंवा कॉन्ट्रीब्युशन देणे डेव्हलपमेंट ऑफ सबस्टन्स अब्यूज, तर सबस्टन्स अब्यूज आहे तो थांबवण्यासाठी, तो प्रिव्हेंट करण्यासाठी, अँड असिस्टंट प्रोग्राम्स विथ हेल्थ केअर ऑर्गनायझेशन, आणि हेल्थ केअर ऑर्गनायझेशन आहे त्याबद्दल कंट्रीब्युशन देणे किंवा ते डेव्हलपमेंट करण्यासाठी हेल्प करणे. देन त्याच्यामध्ये काय पार्ट येतात बघा, रिटर्न सबस्टन्स अब्यूज पॉलिसी असेल, एम्प्लॉई एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रोग्राम असेल, एम्प्लॉई जे काही वर्कर्स आहेत त्यांना एज्युकेशन आणि अवेअरनेस क्रिएट असेल, सुपरवायझर ट्रेनिंग प्रोग्राम, तर जो काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो सुपरवायझर आणि गुड असला पाहिजे. देन अनएम्प्लॉयमेंट असिस्टन्स प्रोग्राम, तर एम्प्लॉई असिस्टन्स प्रोग्राम आहे, तर तो काय आहे किंवा त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणे असेल. पियर सपोर्ट सिस्टीम सच एज फार्मासिस्ट रिकव्हरी नेटवर्क अपोजिंग दी सेल ऑफ अल्कोहोल अँड टोबॅको प्रोडक्ट्स बाय फार्मासिस्ट, तर सपोर्ट सिस्टीम केली पाहिजे या फील्ड मध्ये, टोबॅको आणि अल्कोहोलचा यूज करणे किंवा स्टॉप करणे असेल या फील्डला. ओके, अब्यूजला टोबॅको आणि अल्कोहोलच्या. ओके, तर हे प्रिव्हेन्शन मध्ये आले. देन इस्टॅब्लिशिंग, थर्ड आहे बघा, सेकंड आहे अपोजिंग दी सेल ऑफ अल्कोहोल अँड टोबॅको प्रोडक्ट बाय फार्मासिस्ट, तर जो काही सेल आहे टोबॅको आणि अल्कोहोलचा, तर तो कमी करणे किंवा या बिझनेसला अपोज करणे. ओके, नेक्स्ट आहे इस्टॅब्लिशिंग मल्टीडिसिप्लिनरी कंट्रोल्ड सबस्टन्सेस इन्व्हेंटरी सिस्टीम, तर मल्टीडिसिप्लिनरी कंट्रोल्ड सबस्टन्स इन्व्हेंटरी सिस्टीम अप्लाय करणे इन कंप्लायन्स विथ statutory and regulatory requirement that discourages diversion, enhance accountability where helpful. For example, procedures might require the purchase of controlled substances in tamper evident containers. ओके, तर या फील्ड मध्ये एव्हिडंट कंटेनर्स असतील किंवा
डिस्करेज डायव्हर्शन्स आणि इन्हान्स अकाउंटेबिलिटी. तर अकाउंटेबिलिटी क्रिएट करणे असेल, हे सगळं प्रिव्हेन्शन मध्ये आहे फार्मासिस्टनं वर्क करायचं. देन नेक्स्ट इज पार्टिसिपेटिंग इन पब्लिक सबस्टन्स अब्यूज एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन प्रोग्राम. तर पब्लिक सबस्टन्स अब्यूज मध्ये अशा प्रोग्राम्स अरेंज करणे आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणे. ओके, हे एक मेन प्रिव्हेंटिव्ह वर्क आहे किंवा प्रिव्हेन्शन मध्ये हे फार्मासिस्टनं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल्स. तर प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल्स, कॉलेजेस, चर्च अँड सिव्हिक ऑर्गनायझेशन. तर या सगळ्या ज्या काही संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, याच्यामध्ये पब्लिक सबस्टन्स अब्यूज, ड्रग अब्यूज असेल, म्हणजेच काय ड्रग अब्यूज असेल आणि प्रिव्हेन्शन प्रोग्राम असतील, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणे किंवा यावर काउन्सिलिंग करणे. इट इज मेन रोल इन प्रिव्हेन्शन ऑफ द फार्मासिस्ट. अंडरस्टूड? ओके, अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट रोल आहे एज्युकेशन मध्ये. तर एज्युकेशन मधील काय रोल आहे फार्मासिस्टचा बघूया आपण. प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अँड रेफरल टू सपोर्ट ग्रुप अप्रोप्रिएट टू नीड ऑफ पीपल. तर प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे किंवा एज्युकेशन या फील्ड मध्ये लोकांना सपोर्ट करण्यासाठी. whose lives are affected by their own another persons. तर ज्यांचे की लाईफ एज्युकेशन करणे लोकांना ड्रगच्या अब्यूज बद्दल किंवा हे सगळे सबस्टन्स अब्यूज आहे त्याबद्दल, अशा लोकांना की जे स्वतः या ड्रग अब्यूज मुळे त्यांची लाईफ अफेक्टेड आहे किंवा दुसऱ्यामुळं, ओके, जसं की फॅमिली वगैरे इम्पॅक्ट आपण बघितली, तर त्याबद्दल सबस्टन्स अब्यूज और डिपेंडन्स याबद्दल. देन प्रोव्हाइडिंग रिकमेंडेशन अबाउट द अप्रोप्रिएट यूज ऑफ मूड अल्टरिंग सबस्टन्सेस टू हेल्थ केअर प्रोव्हायडर अँड द पब्लिक. तर रिकमेंड करायचं की जर एका अब्यूज करत असेल एखादा व्यक्ती आणि त्याला लगेचच ती सवय सुटत नसेल, तर ते अल्टरनेटिव्ह सोर्स यूज करण्यासाठी प्रोव्हाइड करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत असाल ऍड वगैरे येतात टीव्हीवर, ई सिगार्स वगैरे असं काहीतरी कॉन्सेप्ट असतं बघा, की निकोटीन कमी असतात त्याच्यामध्ये, की निकोटीन बेस्ड जे प्रोडक्ट असतात, च्युइंगम्स वगैरे, जे की टोबॅको जास्त यूज करतात, तर त्यांना टोबॅको ची सवय त्यांची काय व्हावी, कम्प्लिटली नाहीशी व्हावी किंवा त्यांनी टोबॅकोचा अब्यूज करू नये म्हणून त्यांना ते दिलं जातं, च्युइंगम्स वगैरे असतील तर. म्हणजे दुसरे अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट यूज करून तुम्ही तो अब्यूज थांबवा, याच्याबद्दल लोकांना एज्युकेट करणे. ओके, इन्क्लुडिंग दोज पर्सन रिकव्हरिंग फ्रॉम सबस्टन्स डिपेंडन्स अँड देअर कार्जिवस. ओके, तर हे सुद्धा एक काम आहे बघा फार्मासिस्ट. देन fostering the development of undergraduate and graduate college of pharmacy curricula and pharmacy technician educating the topic of substance abuse prevention education and assistance. तर फोस्टरिंग करायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ अंडरग्रॅज्युएट, म्हणजे जे कॉलेजेस आहेत जिथून की फार्मासिस्ट बाहेर पडतात, तशा कॉलेज मधल्या स्टुडंटलाच एज्युकेट करायचं आहे या टॉपिकवर. ड्रग अब्यूज, ड्रग डिपेंडन्सी या टॉपिकची आताच इन्फॉर्मेशन दिली की ते त्यांच्या फ्युचरमध्ये जेव्हा ऍज अ फार्मासिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतील त्यावेळेस ते काय करतील, या अब्यूजला प्रिव्हेंट करतील किंवा ते लोकांना तसेच काउन्सिलिंग करतील किंवा ते स्वतः पण या अब्यूज करणार नाही. ओके, अंडरस्टूड? समजते का? व्हॉट इज द एज्युकेशन रोल इन एज्युकेशन? काय रोल आहे फार्मासिस्टचा एज्युकेशन मध्ये? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट असिस्टन्स मध्ये काय आहे बघूया रोल फार्मासिस्टचा. असिस्टिंग इन द आयडेंटिफिकेशन ऑफ पेशंट, co-workers and other individuals who may be having problems related to their substance abuse. तर डिफरंट पेशंट्स असतील, co-workers असतील, या लोकांना असिस्ट करणे की ज्यांना हा ड्रग अब्यूजचा प्रॉब्लेम आहे त्यांना. and referring them to appropriate people for evaluation and treatment. आणि त्यांना असिस्ट करायचं, त्यांना सांगायचं आणि व्यवस्थित एक डॉक्टर असेल किंवा अप्रोप्रिएट पीपल्स आहेत की जे या ड्रग अब्यूज वर ट्रीटमेंट देतात, अशा लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायला किंवा अशा लोकांकडे जायला सांगायचं. देन पार्टिसिपेटिंग इन मल्टीडिसिप्लिनरी एफर्ट्स टू सपोर्ट अँड केअर फॉर दी हेल्थ केअर. ओके, तर मल्टीडिसिप्लिनरी इफेक्ट्स आहेत जे की सपोर्ट आणि केअर करतात त्या ड्रग अब्यूज संदर्भात. तर अशा ऑर्गनायझेशन असतील किंवा अशा फील्डमध्ये पार्टिसिपेशन करणे. healthcare organization employees and patients who are recovering from substance dependency. तर अशा ऑर्गनायझेशन मध्ये पार्टिसिपेट करणे, काउन्सिलिंग करणे तिथे जाऊन, आणि कुणासाठी तर रिकव्हरिंग फ्रॉम सबस्टन्स डिपेंडन्सी, जे लोक या सबस्टन्स डिपेंडन्सी पासून किंवा ड्रग अब्यूज पासून रिकव्हर होत आहेत अशा लोकांना. सपोर्टिंग अँड एनकरेजिंग द रिकव्हरी ऑफ हेल्थ प्रोफेशनल्स विथ अल्कोहोलिझम. तर अल्कोहोलिझम कमी करा असं
सपोर्ट करणं किंवा या अल्कोहोलिझम मध्ये जे मधून जे काही रिकवर होत आहेत पेशंट, तर त्यांना सपोर्ट करणे, त्यांना एनकरेज करणे. ओके. और अदर ड्रग ऍडिक्शन किंवा अल्कोहोल असेल किंवा अदर ड्रग ऍडिक्शन पासून. मेजर एलिमेंट ऑफ एम्प्लॉयर सपोर्ट प्रोग्राम माइट इन्क्लूड विलिंगनेस टू हायर और रिटेन एम्प्लॉईज. तर मेजर एलिमेंट आहे ऑफ एम्प्लॉयर मध्ये हे जास्त काउन्सिलिंग करणे, सपोर्ट प्रोग्राम अरेंज करणे त्यांच्यासाठी, आणि विलिंगनेस टू हायर और रिटेन एम्प्लॉईज. एम्प्लॉईज मध्ये विलिंगनेस स्वतः जाऊन किंवा त्यांना प्रॉपरली काउन्सिलिंग करणे या ड्रग अब्यूजच्या हजार्ड्स किंवा ड्रग अब्यूज संदर्भात. तर हे असिस्टंट फील्ड मधले फार्मासिस्टचा वर्क होतं बघा. अंडरस्टूड ऑल दिस पार्ट? यस, समजलं का सगळ्यांना? 3 फील्ड होतं, एज्युकेशन, असिस्टन्स आणि FIP गाईडलाईन्स होत्या, ASHP गाईडलाईन्स होत्या रोल ऑफ फार्मासिस्ट मध्ये. अंडरस्टूड? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट पार्ट आहे आपला. या बीट मधला बघूया काय आहे लास्ट. फार्मासिस्ट कॅन कंट्रीब्युट टू फॉलोइंग ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू प्रिव्हेंटिव्ह केअर. तर फार्मासिस्ट हे कंट्रीब्युट करतात बघा खालील ऍक्टिव्हिटी मध्ये, प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये. तर कुठल्या ऍक्टिव्हिटीज करत असतील बघा. पार्टिसिपेशन वॅक्सिनेशन प्रोग्राम बाय स्किलिंग टू गिव्ह इंजेक्शन. तर वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेशन करणे आणि असं स्किल अक्वायर करणे की इंजेक्शन कसं द्यायचं हे स्किल अक्वायर करून पार्टिसिपेशन करणे वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये. मायनर वुंड ड्रेसिंग. तर छोट्या काही जखम असतील तर त्यांना ड्रेसिंग करणे. ओके, हेच स्किल याचं स्किल घ्यायचं आणि ते या प्रोग्राम मध्ये या फील्ड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात की हे असं सुद्धा कंट्रीब्युशन देऊ शकतात त्याचं फार्मासिस्ट म्हणून. डायबिटीस एज्युकेटर. तर डायबिटीस संदर्भात काउन्सिलिंग असेल, डायबिटीस बद्दल लोकांना इन्फॉर्मेशन देणे असेल या फील्ड मध्ये. ऍडव्होकेसी ऑन ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन अँड ड्रग इंटरॅक्शन. ओके, तर ड्रग रिएक्शन असतील, जे काही साईड इफेक्ट्स वगैरे ड्रगचे आहेत किंवा ड्रगच्या रिएक्शन इंटरॅक्शन असतील या संदर्भात ऍडव्होकसी असेल, सांगणं असेल. देन प्रिव्हेंटिव्ह एज्युकेशन फॉर हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शनच्या संदर्भात हायपरटेन्शन अबाउट प्रिव्हेंटिव्ह एज्युकेशन देणे. अस्थमा, हिपॅटिक अँड रेनल डिसीजेस. ओके, तर अस्थमा आणि हिपॅटिक रेनल डिसीजेस याबद्दल गायडन्स करणे. ओके. देन ऍडव्होकसी ऑन ड्रग इन प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन. तर प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये ऍडव्होकसी करणे. ड्रग एवढं प्लीज करून घ्या असं. ओपन प्लीज म्यूट युअरसेल्फ. कढईत म्यूट युअरसेल्फ. हुज माइक इज ओपन. ओके, तर हे ड्रग आणि प्रेग्नन्सी मध्ये किंवा लॅक्टेटिंग पिरियड ज्यावेळेस मदरचा असतो त्या पिरियड मध्ये मदरने कुठलं ड्रग घ्यायचं आहे. ओके, त्याचा बेबीवर किंवा त्याच्या चाइल्डवर किंवा त्या मदरच्या हेल्थवर कुठला इफेक्ट होईल याच्याबद्दल ऍडव्होकसी करणे, याच्याबद्दल काउन्सिलिंग करणे. ओके. देन प्रिव्हेंटिंग ड्रग अब्यूज इन स्टुडंट. तर स्टुडंट मध्ये ड्रग अब्यूज प्रिव्हेंट करणे. ऍडव्होकसी ऑन ड्रग ऍडिक्शन इन ऍडोलसंट. तर किशोरवयीन मुलांमध्ये ऍडव्होकसी करणे ड्रग अब्यूज वर, ड्रग ऍडिक्शन वर. ऍडव्होकसी ऑन फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस. तर फॅमिली प्लॅनिंग डिव्हाइसेस आहे त्याचा यूज आहे, याच्यावर ऍडव्होकसी म्हणजेच काउन्सिलिंग करणे किंवा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे. देन डोमिसिलरी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स टू एल्डरली पर्सन्स. तर डोमिसिलरी एल्डरली पर्सनला ड्रग कसे ऍडमिनिस्ट्रेट करायचे आहेत किंवा ड्रग कसे द्यायचे आहेत याच्याबद्दल काउन्सिलिंग करणे. हे सगळे रोल्स अजून फार्मासिस्ट परफॉर्म करतो फॉर दी कम्युनिटी इन प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर. ओके, अंडरस्टूड? समजलं सगळ्यांना? हिअर वी कम्प्लीटेड आवर सेकंड चॅप्टर. अंडरस्टूड? Yes, anyone have any problem? Yes, anyone have any problem? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Okay. समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. आज इथं आपलं सेकंड बीट कम्प्लीट झालेला आहे बघा. सेकंड चॅप्टर आय थिंक कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण उद्या डिस्कस करूया या चॅप्टर बद्दल अजून. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये. अंडरस्टूड ऑल दिस पार्ट? नाउ वी हॅव कम्प्लीटेड social impact of this drug abuse. After that, role of pharmacist.
in preventive health care. All this part we have completed. Anyone have any problem? Yes, कोणाला आहे का अजून काही प्रॉब्लेम? Yes, tell me. आहे का? Yes or no? No, ma'am. No, ma'am. एकत्र घेतले का? हा. ओके, तर याच्यापैकी कोण प्रेझेंट आहे बघा? अटेंडन्स घेतलेली आहे मॅडमनी. Okay, at next lecture we will start our next part or we will revise our chapter number 2. Anyone have any problem? आहे का अजून कोणाला काही प्रॉब्लेम बघा या सेकंड चॅप्टर मध्ये? We will revise tomorrow. Yes? Okay, ma'am. Okay, ma'am. Okay. Thank you all of you. Hello, ma'am.